माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सोमवती अमावास्येला अनामिका कापून घेतली होती असा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता। सुषमा अंधारेंच्या या आरोपांवर बदनामी करणं, अश्लील टिप्पणी करणं, खोटे नरेटिव्ह सेट करणं या सगळ्यांबाबत नोटिसा पाठवू असा इशारा चाकणकरांनी दिलाय। यावर आज सुषमा अंधारेंनीही उत्तर दिलंय। एका पीडितेने सांगितलं की चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या आणि अक्षरशः आपली अनामिका कापणे। इथे एक मोठं बँडेज दिसतंय, चाकणकरांच्या अनामिकेला एक मोठं बँडेज आहे। मी याच्या अलीकडचा पण एक फोटो आहे 9 सप्टेंबरचा। 9 सप्टेंबरला त्या एका कार्यक्रमात बोलताना दिसतात। 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात। महिला म्हणून ज्या पद्धतीचं सॉफ्ट टार्गेट गेले 2 दिवसामध्ये करतात ते अत्यंत चुकीचं आहे। कायद्याच्या चौकटीतून ह्या सगळ्यांना आम्ही नोटिसा पाठवूच। चुकीच्या पद्धतीने बदनामी करणं, अश्लील टीका टिप्पणी करणं, खोटे नरेटिव्ह सेट करणं, खोट्या बातम्या प्रसारित करणं या सगळ्यांच्या बाबत कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया नक्की करेल। चोर तो चोरांवरून शिरजोर म्हणजे धमकावूनच झालं की बघा आता हे म्हणजे चला तुम्ही तुमच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे। तुम्ही संघटित गुन्हेगारीचा भाग आहात। महिलांचं लैंगिक शोषण होत होतं तुम्हाला माहीत होतं। विशेष महाराष्ट्रात नाही भारताच्या इतिहासात ही पहिली घटना आहे की महिला आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा हा महिला लैंगिक शोषणाच्या प्रकरणात झाला। किती मोठी गोष्ट आहे ही की महिला आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा महिला लैंगिक शोषणाच्या प्रकरणात झाला आणि तरी त्यांनी धमक्या द्यायच्या महिलेला। थोर आहे बाबा, थोर आहे। मी वाट बघते, पाठवा नोटीस पाठवा। दरम्यान रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया समोर आल्या त्याही पाहूया। फक्त राजीनामा तुमचा घेणे हा एवढाच भाग नव्हता। राजीनाम्यापेक्षा सुद्धा तुम्हाला अटक होणे, सह आरोपी करणे, सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यावर मकोका लागला पाहिजे। कारण ही संघटित गुन्हेगारी आहे। अनेकांनी मिळून तो गुन्हा केलेला आहे। तुम्ही त्या गुन्ह्याचा भाग आहात। काल सुनील तटकरेंची बॉडी लँग्वेज बघितली। त्यांनी तिथून एका ठिकाणून जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारले ते पळून गेले। तर सुनील तटकरेजींना मी ताबडतोब ट्विट करून म्हणजे माझं मत जे होतं ते मी मांडलं की तुम्ही पळा, पण आता यापुढे तुम्हाला आम्ही ना तुम्हाला सोडू ना त्यांना सोडू, काय वाटेल ते झालं तरी आम्ही लढू। मला एकदा नाही अनेक प्रकरणांमध्ये प्रत्येक पदोपदी रुपाली चाकणकरांना कोणी वाचवत असेल तर ते एकमेव नाव म्हणजे सुनील तटकरे। त्यांना पदोपदी वाचवणं, त्यांना पाठीशी घालणं, त्यांच्यावर काही न येऊ देणं, ते त्यांना कोणी काही बोललं की चिडाचिडी करणं हे एकदा नाही असंख्य वेळा आपण बघतोय। पहिल्यांदा तातडीने नोटीस त्यांनी पाठवली पाहिजे, म्हणजे सुषमा अंधारे त्या कोर्टामध्ये यांचे विथ एव्हिडन्स आहेत ना अजून यांचे कपडे फाडेल आणि उघडे करेल। काय होतंय, चाकणकर बाई इतर मोहिनी वशिनीमध्ये किंवा तंत्रविद्यामध्ये जरी त्यांची PhD असली तरी कामांमध्ये कायद्यामध्ये त्या मूर्ख बाई आहेत। स्वतःच्या हाताने स्वतःचे एव्हिडन्स देत आहेत तर द्यावे, आम्हाला ते एव्हिडन्स मिळतील आणि आम्ही ज्या महिलांवर तुमच्या मार्फत अन्याय झालेला आहे त्यांना न्याय द्यायला सक्षम आहोत आणि नक्की देऊ। पुण्यामध्ये काँग्रेस महिला आघाडीनं आंदोलन पुकारलेलं आहे। खरात आणि चाकणकरांविरोधात काँग्रेसनं हे आंदोलन पुकारलेलं आहे। पुणे काँग्रेस शहराध्यक्षांनी काल चाकणकरांची पाठराखण केली होती।
मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील. मंदार, आपण पाहतोय रुपाली चाकणकरांविरोधात रोष व्यक्त केला जातोय, काँग्रेस आक्रमक झालेली आहे. काय अपडेट्स आहेत, कोण कोण सहभागी झालंय आंदोलनात? पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरती पुण्यातील महिला काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. रुपाली चाकणकर यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी होते आहे. त्याचबरोबर राज्य सरकारमधील जे मंत्री आहेत त्यांच्यावरती देखील कारवाई करण्याची मागणी होती आहे. काय नक्की तुमचं म्हणणं आहे? आज रुपाली चाकणकरांनी जे काही घाणेरडी गोष्ट केलेली आहे आणि ती सगळी उघडकीस आलेली आहे, तर याचा निषेध म्हणून आज आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने पुण्यामधून आंदोलन करत आहोत. आणि कालपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती. त्यांनी राजीनामा दिला म्हणजे काय उपकार केलेला नाही, त्यांना राजीनामा देणेच होता. परंतु त्यांना सह आरोपी करावं आणि त्यांना सह आरोपी करण्याबरोबरच त्यांच्याबरोबर जे काही मंत्री दिसत आहेत, जे काही राजकीय नेते दिसत आहेत, यांना सुद्धा अटक झाली पाहिजे. अशामुळे समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचा मेसेज जातो. ह्याच्या सगळ्या गोष्टींचं भान हरवून आज जर अशा गोष्टी होत असतील तर अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. आपल्याकडे महिला आयोगाचं संविधानिक एवढं महत्त्वाचं पद असताना एवढ्या अगदी हलगर्जीपणाने ही महिला कशी वागू शकते? वैष्णवी हगवणे प्रकरण असेल, संपदा मुंडे असेल, आत्ता नव्यानं झालेल्या दुसऱ्या वैष्णवीचं प्रकरण असेल, म्हणजे महिलांसाठी आवाज उठवायचं म्हणलं की बाईला जमत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी तिला बऱ्या जमतात. त्याच्यामुळे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीमधून पक्षामधून पण त्यांची हकालपट्टी व्हावी. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर जे काही राजकीय नेते असतील त्यांची सुद्धा पक्षामधून हकालपट्टी झाली पाहिजे, त्यांचे राजीनामे झाले पाहिजेत, त्यांना सुद्धा सह आरोपी केलं गेलं पाहिजे. तुमच्या पक्षाचे जे अध्यक्ष आहेत पुण्याचे अरविंद शिंदे यांनी काल त्यांचं पाठराखण केली होती. नक्की तुमची भूमिका काय, पक्षाची भूमिका काय आहे? पक्षाची भूमिका काय ते पक्षश्रेष्ठी घेतील. परंतु त्यांनी जे काय वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा आम्ही सगळ्याच महिला निषेध करत आहोत. कारण की महिलांसाठीची एवढी संवेदनशील गोष्ट असताना ते सुद्धा एक जबाबदार पदाधिकारी आहेत आणि त्यांनी असं वक्तव्य करणं म्हणजे आम्ही सुद्धा त्यांच्या राजीनाम्याची मागणी करू. काय नक्की या सगळ्या प्रकरणामधून जे समोर आले आपण पाहतो आहोत, अनेक पीडिता आहेत. या पीडितांचाच एका अर्थाने आणखी छळ होतो आहे, म्हणजे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मात्र फक्त रुपाली चाकणकरांवरती कारवाई होऊन विषय संपणार आहे? विषय रुपाली चाकणकर विषय संपणार तर नाहीये. ह्याच्यामध्ये अजूनही मंत्री आहेत, 9 जे मंत्री आहेत त्यांची नावं पण पुढे यायला पाहिजेत. आणि आमची महिला बरोबर आहे काँग्रेस मंदार. कडनं त्यामुळे या एवढीच मागणी सगळ्या आहे. प्रकरणामध्ये जे जे समाविष्ट आहेत आणि ज्यांचे ज्यांचे हात माखलेले आहेत त्या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसच्या महिला आघाडीकडून केली जाते. धन्यवाद मंदार दिलेल्या माहितीसाठी आणि संवाद साधल्याबद्दल. दरम्यान रुपाली चाकणकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये 2 गट पडल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी रुपाली चाकणकरांना पाठिंबा दर्शवलाय. रुपाली चाकणकरांना टार्गेट केलं जात आहे, त्यांच्या विरुद्ध पुरावे असतील तर कारवाई करावी, मात्र नाहक बदनामी करू नये अशी प्रतिक्रिया अरविंद शिंदे यांनी दिली आहे. तर वेळ पडल्यास रुपाली चाकणकरांना काँग्रेस पक्षात घेण्याची शिफारस करेन असंही अरविंद शिंदेंनी म्हटलेलं आहे. तर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मात्र अरविंद शिंदेंनी व्यक्त केलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं म्हटलेलं आहे. ते पाद्यपूजा करत असताना आक्षेपार्ह काय वाटतं? या भारतातले 90% लोक गुरुपौर्णिमेला पाद्यपूजा करतात आपापल्या गुरुचे. मग आमचं म्हणणं आक्षेपार्ह कोणता विषय होता ज्याच्यावर तुम्ही त्यांचा राजीनामा मागताय? आणि त्यांच्याचबरोबर अनेक दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांचे सगळे उभे राहिलेले त्यांच्याबरोबरचे फोटो आहेत, त्यांचे संबंध आहेत. स्वतः राऊत साहेब पण म्हणले अनेकांचे संबंध आहेत. मग त्यांचा राजीनामा मागणार का? अजितदादा जर आज असते तर त्यांनी राजीनामा घेतला नसता. आणि उद्या जर तशी काही वेळ आली तर मी माझ्या पक्षाला निश्चितच शिफारस करेल त्यांना आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी. खरात उर्फ एप्स्टीन बाबा यांच्या या लैंगिक छळ करणाऱ्या बाबाच्या संबंधात अनेक मोठे मोठे राजकीय नेते आहे. त्यामुळे यांच्यावर जो SIT आयोग नेमलेला आहे ती SIT एखाद्या ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस लेवलच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत नेमली पाहिजे. एखादा ज्युनियर अधिकारी कितीसे प्रश्न ह्या लोकांना विचारू शकेल किंवा चौकशी निष्पक्षपणे करू शकेल का, याच्यावर आम्हाला शंका आहे. त्यामुळे आमची मागणी अशी आहे की या एप्स्टीन बाबाची, खरात बाबाची चौकशी जी आहे ती ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस या लेवलच्या एखाद्या महिला अधिकाऱ्याकडनं करावी.